दादा मला सांगा, आत्ता सरकारकडे तुमची काय मागणी? आमची सरकारकडे अशी एकच मागणी आहे की हा 2-2.5 किलोमीटर जाताना हा पोरांचा प्रवास आहे. हा त्या प्रवासाकडे जाताना पूल जर झाला तर पोरांना या जायला चांगली ही होईल असं. आणि ह्या साईडला जर इकड पूल नाही झालं तर पोरांची हैराणी होईल. जाता येतात जर 5 किलोमीटर जायचा प्रवास झाला आणि याचा 5 किलोमीटर प्रवास झाला तर जाऊन येऊन 10 किलोमीटर प्रवास होईल. जर का सरकारने हा पूल जर बांधून दिला तर मुलांना चांगल्या सोयीसुविधा होतील आणि जीवघेणा प्रवास हा आहे मुलांचा. परंतु पोरांनी जर ह्या 5 किलोमीटर जायचा 5 किलोमीटर याचा जर प्रवास केला तर जायच्या मध्येच त्यांचा प्रवासामध्ये त्यांचा अभ्यास वगैरे तो होणार नाही. जर 1-2दा गेले प्रवासात लांबून तर त्यांना याची हैराणी, पाय बी दुखतात, त्यांचे मुलं थकून जातात. त्याच्यानंतर मग सरकारने जर अजून त्याच्यामध्ये जर लक्ष दिलं, या जायला जर एखादी बस सुविधा केली तर पोरांची चांगली. किती मुलं साधारण मुलं 35 ते 40 मुलं जातात. पहिलीपासून तर 10वी पर्यंत पोरं इथून चालत जातात. मग इथले लोकप्रतिनिधींनी आता लक्ष दिलं नाही का? इथले लोकप्रतिनिधी सांगतात पूल होईल. इथले आमदार असतील, खासदार असतील. इथले आमदार तर सध्या नाही. आमदार तिकडे जरा आमच्या गावापासून लांबच आहेत. त्यांच्याकडे 1-2 वेळा तक्रार केली होती. ते बोलतात बांधू. त्यांनी हा दुर्लक्षच केलेला आहे. परंतु त्यांनी जर लक्ष दिलं तर 1-2 वर्षामध्ये पूल होईल किंवा पुढच्या वर्षी पूल झाला तरी पण पोरांना या जायला चांगलं होईल असं.